मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। वसंतदादांचे सरकार मी पाडलं, शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली। 1978ला दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याला आमचा विरोध होता, त्यामुळेच आम्ही दादांचं सरकार घालवण्याचं ठरवलं आणि ते घालवलं। शरद पवारांचं वक्तव्य। आजपासून राहुल गांधींची बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा। मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। जुन्या निवडणुकांच्या मतदार यादीत अनियमिततेचा आरोप करणं चुकीचं, भविष्यात कोणालाही काही आक्षेप असल्यास तो वेळेत नोंदवावा। निवडणूक आयोगाचा टीका करणाऱ्या पक्षांना सल्ला। मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन अटळ, पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कोणी खाल्लं हे जनतेला माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं। मुंबईतील गिरण्या बंद पडून 40 मजली इमारती उभ्या राहिल्या, पण तिथे मराठी माणूस कुठेही नाही, त्याची ताकद कुठेही राहिली नाही। शरद पवारांकडून खंत व्यक्त। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली होती, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे। भाजपच्या गणेश नाईकांनी पुन्हा डिवचलं, तर जनतेनं कामावर मतदान केल्याने 232 आमदारांची हिक्ट्री केली। शिंदेंचं प्रत्युत्तर। सांगलीतल्या कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये झोपली। एनडी पाटलांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही। वाळवा तालुका स्वाभिमानी लोकांचा सहजासहजी झुकत नाही, जयंत पाटलांचा अजितदादांना टोला। आमची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची, त्यात तडजोड नाही। अजित पवारांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर, तुमचं भाषण पाहून डोक्यात सणक गेली असंही केलं वक्तव्य। राज्यातील सहकारी कारखानदारी सुरुंग गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज। खासगी कारखानदार राज्याबाहेरचे असल्यामुळे त्यांना स्थानिकांची आस्था नाही। शरद पवारांचं वक्तव्य। पुरंदर विमानतळ मोबदला प्रश्नी पवार फडणवीसांची चर्चा करणार, कमी मोबदला दिला जात असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू, पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार। अंतराळवीर शुभांशु शुक्ला भारतात दाखल, दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत। शुभांशु शुक्ला पंतप्रधान मोदींना भेटणार। ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीनंतरही रशियातून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी। ऑगस्ट महिन्यात रशियातून भारतात प्रतिदिन 20 लाख पिंप खनिज तेलाची आयात। मुंबईत 2 गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू, तर आतापर्यंत 95 गोविंदा जखमी असल्याची माहिती। 19 जणांवर उपचार सुरू, उर्वरित 76 जणांना डिस्चार्ज। 24 तासात मुंबईच्या उपनगरात 244 मिलीमीटर पावसाची नोंद, तर मुंबई शहरात 83 मिलीमीटर पावसाची नोंद। राज्यात 5 दिवस अतिवृष्टीचे, मुंबई कोकणासह मराठवाडा विदर्भात मुसळधार पाऊस। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस। लिमला महसूल मंडळात मागील 4 दिवसात 180 मिलीमीटर पावसाची नोंद। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील सातखडा गावात अतिवृष्टी, संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी संकटात। पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी। खराब रस्त्यांमुळे आक्रमक विद्यार्थ्यांकडून सरपंचांच्या गाडीवर चिखलफेक। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ गावातील घटना, चिखलात गाडी उतरताना सरपंचांची चांगलीच तारांबळ। वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे 2 दिवसात 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच विविध बंदरात परतल्या, मच्छीमारांचं मोठं नुकसान। राज्यातील वाहनधारकांची फास्टॅग वार्षिक पासला पसंती। पहिल्याच दिवशी 96 टोलनाक्यांवरून 6535 वार्षिक पासची खरेदी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।